तयार झालं आहे आपलं मटण सुकं. तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते मटणचं सुकं. तर त्यासाठी मी मटण स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलं. आलं, लसूण, कोथिंबीर आणि हळद, मीठ फोडणी मारून मी हे मऊ शिजवून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपण त्याला सुकं बनवण्यासाठी फोडणी मारणार आहोत. सुकं मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे आहे. आलं लसूण पेस्ट, एक छोटा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे, एक मोठा कांदा कापून घेतला आहे. हा आहे खोबऱ्याचा कूट. इकडे आहे लाल तिखट कलरसाठी आणि आहे घाटी मसाला, हळद आणि आपल्याला आणखीन संडे स्पेशल गरम मसाला लागणार, धना जिरा पावडर लागेल आणि तेल लागेल. तर आता मी बनवायला सुरुवात करते. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. पहिल्यांदा घालूया कांदा. कांदा एकदम छान लालसर तळून घ्यायचा. कांदा तळून झालाय. आता मी घालते आलं लसूण पेस्ट. तीही तळून घ्यायची, छान परतवून घ्यायचं. आणि हा आहे खोबऱ्याचा कूट. मी वाटण नाही वापरलंय, फक्त खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे. तर मी तो घालते आणि आता आपण हे चांगलं भाजून घेऊया. कांदा खोबरे छान तळून झालेला आहे. आता घालूया सगळे मसाले आणि तिखट, धना जिरा पावडर आणि गरम मसालाही मी त्यात घातलेला आहे. आता आपण हे परतून घेऊया. आता घालते टोमॅटो. टोमॅटो घालून टोमॅटो मऊ करून घेणार, झाकण ठेवून मऊ करून घेणार. टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे आणि बघा मसाला खूप तरीदार आणि मसालेदार झालेला आहे. तर आता घालते मी शिजवलेलं मटण. मटण शिजवताना मी सगळे मसाले घातले होते, अख्खे मसाले पण घातले होते. आता आपण हे छान हलवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ, संडे स्पेशल गरम मसाला. आता घालते कोथिंबीर. हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा तरी आणि म्हणजे मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. तोपर्यंत आपण परतून घेऊया. खूप मसालेदार आणि चविष्ट होतो हा मटण सुका. आता आपलं मटण सुका तयार झालेलं आहे. खूप मसालेदार आणि तरीदार मस्त एकदम झालेला आहे. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.